9वी ते 12वीच्या जवळपास 25% मुलांना दुसरीचा परीक्षेत वाचता येत नाही, हे अत्यंत धक्कादायक आहे। पण त्याहीपेक्षा धक्कादायक हे आहे की हे विद्यार्थी 1ली ते 8वीला प्रत्येक वर्गात पास होत गेलेले आहेत आणि 11वी 12वीला असलेले मुलं तर चक्क बोर्डाची परीक्षा पास झालेले आहेत। म्हणजे दुसरीचा परीक्षेत न वाचणारी मुलं बोर्डाची परीक्षा पास होऊ शकतात, हे अत्यंत अनाकलनीय आहे। याचा अर्थ एकच की 1ली ते 8वीपर्यंत परीक्षा नाहीत आणि फक्त मूल्यमापन करायचे, याचा किती चुकीचा अर्थ खालच्या स्तरावर घेतला गेला आहे। हा त्याचा दुसरा अर्थ हा अत्यंत धक्कादायक आहे आणि म्हणून याच्यात दोषारोपण करण्यापेक्षा वस्तुस्थिती मान्य केली पाहिजे। बचाव म्हणून शिक्षकांची शैक्षणिक कामं किंवा अनेक प्रकारची कारणं सांगितली जातील, पण आपण जर तो परिच्छेद वाचला दुसरीचा तर त्याच्यामध्ये खूप सोपी वाक्य आहेत की दिनूच्या गावात एक नदी आहे, अशा प्रकारचं एक वाक्य आहे की ते वाक्यसुद्धा जर 12वीच्या मुलाला वाचता येत नसेल तर शाळांमधून शिक्षण प्रक्रिया नावाखाली आपण काय केलं, हा फार महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो। आणि म्हणून सरकारनं आता केवळ आसरच्या अहवालावर तात्कालिक प्रतिक्रिया न देता महाराष्ट्रातल्या सर्वच्या सर्व शाळांमध्ये मुलांची वाचन, लेखन आणि गणन याची एक छोटीशी सर्वेक्षणासारखी परीक्षा घेतली पाहिजे आणि त्याच्यानंतर प्रत्येक शाळेमध्ये वाचन लेखन न येणाऱ्या मुलांचे स्वतंत्र तासिका घेतल्या गेल्या पाहिजेत की जे शिक्षण हक्क कायद्यात सुद्धा अपेक्षित आहे। आणि असं जर आपण केलं नाही तर अशाच प्रकारच्या निरक्षर पिढ्या पुढे सरकत राहतील आणि शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण केल्याचं खोटं समाधान आम्हाला मिळेल। मराठवाडा आणि विदर्भाच्या अनुशेषाचा संबंध या दर्जा नसलेल्या गुणवत्ता नसलेल्या शिक्षणाशी आहे का, हे पण एकदा आपल्याला या निमित्ताने ताडून पाहावं लागेल। कारण पुण्या मुंबईच्या इंटरनॅशनल स्कूलचे विद्यार्थी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर शिक्षणात कसा करावा याची चर्चा करत असताना आपल्याला अजूनही वाचन लेखनाशी झगडावं लागतंय। हा जो महाराष्ट्रामध्ये ही जी एक शिक्षणातली विषमता तयार झाली याचा सुद्धा या निमित्तानं विचार केला पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांपासून साऱ्याच डिसिजन मेकर्सनी केवळ आसरच्या अहवालावर तात्कालिक प्रतिक्रिया देण्यापेक्षा गंभीरपणे याकडे बघितलं पाहिजे, असं या निमित्ताने सुचवावंसं वाटतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।